नमस्कार मित्रांनो SBIमध्ये ज्युनियर असोसिएट म्हणजेच क्लर्क या पदासाठी भरती निघलेली होती। या भरतीचे हॉल तिकीट आलेले आहे। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ओके, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करायची आहे। त्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे करिअरचं ऑप्शन दिलं। ओके, तर या करिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। इथे तुम्हाला करंट ओपनिंग्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रॉल करायचं आहे। तर इथे तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स असं ऑप्शन दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली काही ऑप्शन दिसतील। तर इथे तुम्हाला डाउनलोड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कॉल लेटर। ओके, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला डेट दिलेली आहे कॉल लेटरची। ओके, 10 तारखेपासून तुम्ही 1 मार्चपर्यंत जे आहे ते कॉल लेटर डाउनलोड करू शकता। तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत, हिंदी आणि इंग्लिश। ओके, तर तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे तर ती लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला पुढे जे आहे पुढे तुम्हाला पासवर्ड फिल करायचा आहे। ओके, पासवर्ड माहिती नसेल तर तुम्हाला इथे तुम्ही डेट ऑफ बर्थ फिल करू शकता। ओके, तर डेट ऑफ बर्थ फिल करताना तुम्ही इथे डे नंतर मंथ डॅश करून तुम्हाला मंथ फिल करायचा। ओके, त्यानंतर तुम्हाला डॅश करून तुमचं इयर फिल करायचं आहे। तर इयर फिल करताना मित्रांनो तुमचे जे जन्मवर्ष आहे ओके तर त्याचे शेवटचे 2 आकडे तुम्हाला इथे फिल करायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ फिल करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे। इथे पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट ओपन होईल। ओके, तर हे संपूर्ण जे हॉल तिकीट आहे तुम्हाला ओके याच्यावरती इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे संपूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचे। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलं। ओके, एक्झामला जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत। ओके, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड, नंतर ड्रायव्हिंग लायसन, तुमचं आधार कार्ड। ओके, तर हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। तर याच्यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला एक्झामच्या वेळेस घेऊन जायचं। ओके, तर हे सर्व इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला वाचून घ्यायचे। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे। तर इथे तुम्हाला राईट साईडला वरती क्लिक टू प्रिंट ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके, आणि इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला इथे सेव्ह ॲज PDF असं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला हे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे। आय होप तुम्हाला सर्व प्रोसेस समजली असेल की कशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करायचं। तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।